गुड इव्हिनिंग। मी डॉक्टर तुकाराम साळुंके, श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय औंध पुणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देणार आहे आणि मार्गदर्शनही करणार आहे। नमस्कार सर्व विद्यार्थी आणि पालक यांना माझा नमस्कार। विशेषतः इयत्ता 10वीतील विद्यार्थी व पालक यांना माझा स्नेहपूर्व नमस्कार। सर्वांना ज्ञात आहे की हा फेब्रुवारी महिना चाललेला आहे। याच महिन्यामध्ये इयत्ता 10वीची 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान लेखी परीक्षेचं आयोजन बोर्डाने केलेलं आहे आणि इयत्ता 12वीचं 11 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान परीक्षेचं नियोजन केलेलं आहे। माझ्या सर्व इयत्ता 10वीतील विद्यार्थी व पालक यांना एक विनंती असेल की आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी इयत्ता 10वीचे पालक व विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। इयत्ता 10वीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं इयत्ता 11वी असेल, ITI असेल, डिप्लोमा असेल किंवा इतर कुठले क्षेत्र असतील त्यामध्ये इयत्ता 10वीचे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात। परंतु हा प्रवेश घेत असताना जेव्हा विद्यार्थी आणि पालक त्या विशिष्ट शैक्षणिक संस्थेत किंवा शैक्षणिक संकुलामध्ये जातात त्यावेळेस विद्यार्थी व पालक यांना अनेक आवश्यक अशा कागदपत्रांची अडचण येत असते आणि म्हणून मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 10वीचे विद्यार्थी व पालक यांनी या महिन्यात इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर कोणते कोणते कागदपत्र काढून ठेवणे आवश्यक आहे त्या संदर्भात मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे। विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी रहिवासी दाखला की ज्याला अधिवास दाखला असं देखील म्हटलं जातं, त्याला इंग्लिशमध्ये डॉमिसाइल सर्टिफिकेट असा देखील त्याचा उल्लेख केला जातो। तर हा दाखला तुम्ही ज्या गावात, ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात किंवा ज्या शहरामध्ये तुम्ही राहत असणार त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांच्या सेतू कार्यालयातून किंवा जे काही महा ई सेवा केंद्र असेल किंवा राज्य सरकारच्या आपले सरकार या संकेतस्थळावरून तुम्हाला रहिवासी दाखला प्राप्त होऊ शकतो। रहिवासी दाखला हा विद्यार्थ्यांना किमान 15 ते 30 दिवसाच्या दरम्यान या सर्व कार्यालयातून प्राप्त होत असतो। त्यासाठी विद्यार्थ्यांकडे स्वतःचा आधार कार्ड, रेशन कार्ड, वडिलांचा आधार कार्ड, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला। परंतु आता विद्यार्थी शाळेत असल्यामुळे त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या कार्यालयातून बोनाफाईड सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे आणि या सर्व कागदपत्रांच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला की ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं वय असतं, राष्ट्रीयत्व असतं आणि ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख असल्यामुळं विद्यार्थ्यांना हे कागदपत्र रहिवासी दाखला किंवा अधिवास दाखला त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सेतू कार्यालयातून किंवा महा ई सेवा केंद्रातून किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या आपले सरकार या संकेतस्थळावर जर आपण अर्ज केला तर आपल्याला हा दाखला प्राप्त होऊ शकतो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दाखला म्हणजे जातीचा दाखला। जे विद्यार्थी खुला संवर्ग सोडून SC, ST, NT, OBC, SBC या संवर्गातून असतील त्यांना शिष्यवृत्ती असेल किंवा आरक्षणाचा लाभ असेल किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घ्यावयाचा असेल तर त्यासाठी जातीचा दाखला अगोदरच काढून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। कारण की ज्यावेळेस 10वीचा निकाल लागतो आणि निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालक इयत्ता 11वीचा प्रवेश घेण्यासाठी एका विशिष्ट
कनिष्ठ महाविद्यालयात येतात किंवा ITI असेल, डिप्लोमा असेल किंवा इतर क्षेत्र असतील, तर त्या ठिकाणी आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी किंवा नंतर शिष्यवृत्ती असेल, या सर्व बाबींसाठी जातीचा दाखला काढून ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थी व पालकांना माझी अशी विनंती असेल की हा फेब्रुवारी महिना आहे. विद्यार्थ्यांची इयत्ता 10वीची परीक्षा ही 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विद्यार्थी व पालकांकडे पुरेसा वेळ आहे. या वेळेत विद्यार्थी व पालक यांनी हा जातीचा दाखला काढून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जातीचा दाखला काढून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे रहिवासी दाखला, त्यानंतर अर्जदाराची म्हणजे विद्यार्थ्याची वंशावळ किंवा वडिलांचा किंवा आजोबांचा जातीचा दाखला, त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार कार्ड, वडिलांचा आधार कार्ड, रेशन कार्ड, या सर्व कागदपत्र, या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. सर्व इयत्ता 10वीमध्ये अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना माझी अशी विनंती असेल की तुमच्याकडे आता वेळ आहे आणि या वेळेत तुम्ही या सर्व कागदपत्रांची जमवाजमव करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सेतू कार्यालयात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी तुम्हाला जातीचा दाखला प्राप्त होऊ शकतो. जातीच्या दाखल्याच्या बाबतीत मी विशेष करून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहरामध्ये जातीचा दाखला मिळणं अवघड आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आजोबांचा किंवा वडिलांचा जन्म झालेला असेल त्या तहसील कार्यालयात अर्ज केल्यानंतरच जातीचा दाखला प्राप्त होतो, हे मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना व पालकांना सांगू इच्छितो. 3 नंबरचं कागदपत्र की जे विद्यार्थ्यांना अतिशय आवश्यक आहे ते म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे SC आणि ST हे जे 2 संवर्ग आहेत यांना आवश्यकता नाही. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे फक्त OBC, NT आणि SBC या संवर्गातील जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयात किंवा ITI किंवा डिप्लोमामध्ये प्रवेश घेण्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचा अतिशय उपयोग होत असतो आणि म्हणून OBC, NT आणि SBC संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे अत्यंत आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ओळखीचा पुरावा म्हणजे जसं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल ही कागदपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पालकांचा पत्ता असलेलं कागदपत्र, पालकांचा जातीचा पुरावा, त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा म्हणजे जसं आयकर विवरणपत्र असेल किंवा मालमत्ता कराची पावती असेल, हे सर्व कागदपत्र नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी आवश्यक आहे. मी पुन्हा या ठिकाणी नमूद करू इच्छितो की SC आणि ST या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. OBC, NT आणि SBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा महाविद्यालयात प्रवेशात सवलत मिळावी यासाठी नॉन क्रिमिलियर या कागदपत्राची आवश्यकता असते. या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटला थोडक्यात इंग्लिशमध्ये NCL असंही म्हटलं जातं आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आता पुरेसा वेळ असल्यामुळे हे कागदपत्र काढून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी शासनाची जी अट आहे ती या ठिकाणी मी विद्यार्थी व पालकांना सांगू इच्छितो. OBC, NT, SBC कॅटेगरीतील जे विद्यार्थी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढू इच्छितात त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे प्राप्त होऊ शकतो. हे विद्यार्थी व पालकांनी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
तुम्ही जे विवरणपत्र आयकर विवरणपत्र सादर करणार आहात किंवा मालमत्ता पत्र सादर करणार आहात, त्या ठिकाणी पालकांचं म्हणजे विद्यार्थ्याच्या वडिलांचं व आईचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आत असेल तर त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे प्राप्त होईल. अशा पद्धतीने एक शासनाची तरतूद आहे. हे विद्यार्थ्यांनी व पालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला की ज्याला आपण इंग्लिशमध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो, परंतु इयत्ता 10वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना माझा सल्ला असणार आहे की निकाल ज्या दिवशी लागणार आहे त्या दिवशी विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट मिळण्यासाठी शाळेकडे अर्ज करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर 10वीचा निकाल लागल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी थोडासा वेळ लागत असेल तर विद्यार्थ्यांसाठी एक दुसरी तरतूद आहे. ती म्हणजे विद्यार्थी ज्या शाळेमध्ये इयत्ता 10वी शिकत असतील त्या शाळेच्या कार्यालयातून बोनाफाईड सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते घेऊ शकतात. त्या ठिकाणी उल्लेख केलेला असतो की सदर विद्यार्थी हा आमच्या प्रशालेमध्ये शिकत आहे आणि त्या बोनाफाईड सर्टिफिकेटचा उपयोग तुम्ही पुढील कार्यवाहीसाठी करू शकतात, कारण की या बोनाफाईड सर्टिफिकेटवर तुम्ही त्या प्रशालेमध्ये शिकत आहात असा उल्लेख केलेला असतो आणि त्यामुळे शैक्षणिक वर्ष देखील असतं. मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा सही शिक्का त्या बोनाफाईड सर्टिफिकेटवर असतो. सर्वात महत्वाचं, मे महिन्यामध्ये स्टेट बोर्ड असेल, सीबीएसई बोर्ड असेल किंवा इतर बोर्ड असतील, या बोर्डांचा इयत्ता 10वीचा निकाल हा जाहीर होत असतो. सर्वप्रथम इयत्ता 10वीचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीने जाहीर होतो. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकालाची जी प्रत असेल, मार्कशीटची जी कॉपी असेल ती कॉपी डाउनलोड करून त्याची प्रिंट घेणे आवश्यक आहे आणि त्या प्रिंटवर सदर प्रशालेतील मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा सही शिक्का घेऊन ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की बोर्डाकडून येणारी जी मार्कलिस्ट आहे त्या मार्कलिस्टला जर कधी उशीर झाला तर विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी मुख्याध्यापकांची सही शिक्का असलेली ही ऑनलाईनची प्रत पुढील कार्यवाहीसाठी म्हणजे अर्ज करण्यासाठी म्हणजे 11वी असेल किंवा इतर क्षेत्र असतील, ITI असेल, डिप्लोमा असेल, त्यासाठी ते वापरू शकतात. विद्यार्थी व पालकांना माझी ही विनंती असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की हा फेब्रुवारी महिना आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. कारण की इयत्ता 10वीचा निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी व पालक इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होतात त्यावेळेस त्यांच्याकडे ही सर्व मी आता ज्या कागदपत्रांचा उल्लेख केला ही कागदपत्र नसतात आणि त्यांची धावपळ होते, त्यांना त्रास होतो. हा त्रास होऊ नये, विद्यार्थ्यांची व पालकांची धावपळ होऊ नये म्हणून त्यांनी आत्ताच या फेब्रुवारी महिन्यामध्ये रहिवासी दाखला, त्यानंतर जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज आणि निकाल लागल्यानंतर त्या निकालाची ऑनलाईन प्रत की ज्यावर मुख्याध्यापकाचा सही शिक्का असेल, हे सर्व कागदपत्र विद्यार्थी व पालकांनी आता काढून ठेवणे आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांपैकी शाळा सोडल्याचा दाखला आणि निकाल लागल्या ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर त्याची प्रत हे 2 कागदपत्र तुम्हाला इयत्ता 10वीचा निकाल लागल्यानंतर प्राप्त होतील. पण हे 2 कागदपत्र सोडून रहिवासी दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि बोनाफाईड सर्टिफिकेट हे 4 कागदपत्र विद्यार्थ्यांना आत्ता प्राप्त होऊ शकतात. आणि म्हणून सर्व इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना माझी विनंती आहे की बाकीची कामं बाजूला ठेवून ही कागदपत्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या ताब्यात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ऐन वेळेस निकाल लागल्यानंतर तुमची धावपळ होणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही
याची काळजी सर्व विद्यार्थी व पालकांनी घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो। इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी कोणती कोणती कागदपत्र आवश्यक असतात व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्यासाठी नेमकी कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी लागते या संदर्भातील माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देणार। हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा। इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांपर्यंत हा व्हिडिओ कृपया पोहोचवावा की जेणेकरून त्यांना ही सर्व कागदपत्र वेळेत प्राप्त करता येतील आणि ऐन वेळेस त्यांची धावपळ होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही। हा या व्हिडिओ मागचा हेतू आहे। धन्यवाद।